राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस असल्याने वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा मोठ्या क्षमतेने प्रवाहित झालेला पाहायला मिळत आहे. सर्वात सुरक्षित अशी या धबधब्याची ओळख आहे. हा सावडाव धबधबा जून महिन्यातच प्रवाहित होतो. मात्र पावसाने मारलेल्या दडीमुळे यावर्षी धबधबा उशिराने प्रवाहित झालेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे डोंगर कडेकपारीतून वाहणारे छोटे मोठे धबधबे प्रवाहित झालेले पाहायला मिळत आहेत. या धबधब्यावर पर्यटक वर्षा पर्यटनासाठी दाखल होत आहेत. आम्ही मुंबईवर आलो आहोत आणि आम्हाला 2 दिवसापूर्वी माहिती पडल्या बातम्यांच्या माध्यमातून की सावडावला धबधबा प्रवाहित झाला म्हणून. त्यामुळे आम्ही थेट डायरेक्ट घरी न जाता डायरेक्ट मुंबईवरून इथे आलो होतो धबधब्याजवळ आणि त्याचा धबधब्याचा आम्ही आनंद घेत आहोत. खूप छान वाटतं. इथे एकदम सुरक्षित आहे. अजिबात म्हणजे कुटुंबासह तुम्ही येऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही आहे. धबधबा जरी इथून मोठा दिसत असला तर त्याच्यामध्ये काही घाबरण्याचं काही कारण नाही आहे. एकदम सुरक्षित आहे. नाव नितीन दळवी. खूप मजा येते आणि खूप सुरक्षित धबधबा आहे हा. म्हणजे अजिबात त्याला हे नाहीये, म्हणजे धोकादायक असं नाहीये काही. छोटी मुलं सुद्धा येऊ शकतात आणि फुल फॅमिली तुम्ही एन्जॉय करू शकता. आम्ही मुंबईहून आलो त्यासाठी खास. आम्ही घरी कणकवलीला घरी पण गेलो नाहीये. डायरेक्ट ट्रेनने उतरलो, नाश्ता केला आणि ब्रेकफास्ट केला, इथे आलोय. मस्त एन्जॉय करतोय आम्ही. बबन वाडेकर, पुणे. मी सकाळीच मुंबईवरून कणकवलीला उतरलो आणि सावडा धबधब्याबद्दल भरपूर ऐकलं होतं. तर इथे आलो डायरेक्ट आणि खरंच अविस्मरणीय, एकदम छान, मस्त मजा आली. सूर्य कसं आहे, काही गावण्यासारखं नाहीये आणि खरंच मजा लुटावी लोकांनी. मी अजय अनकर, गोव्याचा मी. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.